जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. प्रामुख्यानं मी महाराष्ट्रातील ज्या ज्या एसटी स्टँडला भेट देतो, खरं तर अचानक पोहोचतो, त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मला कळत असते. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं ही म्हणजे दौरा हे ऑफिशियल केला असल्या कारणानं इकडे स्वच्छतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसलं की मला ते जरा असं बोलतात ना की एवढं स्वच्छता बघून मी अगदी भारावून गेलो. एवढी स्वच्छता म्हणजे माझ्या एसटी महामंडळाच्या शौचालयामध्ये, कॅन्टीनमध्ये जर होत असेल तर मग मला असं वाटतं की मला आजपासून मग पाहणी दौरे बंदच करावे लागतील. आणि नंतर मला कळलं की हे फक्त मंत्री येणार म्हणून हे एका रात्रीतून सगळं केलेलं आहे. आणि कॅन्टीन मध्ये मी बघितलं तर कॅन्टीन मध्ये जे रेड कार्ड होते, स्वच्छता होती, युनिफॉर्म होते, एवढे युनिफॉर्म चांगले होते, परत मास्क घातले होते, कॅप घातली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ज्या प्राथमिक गरजा आहेत. आणि एसटी महामंडळानं भाडेपट्ट्यानं कॅन्टीन जेव्हा दिलं त्यांना, तेव्हा ज्या ज्या काही उपाययोजना करायला सांगितलं होतं त्याचं सगळं पालन केलेलं होतं. पण एक महत्वाची उपाययोजना त्यांनी केली नव्हती की कॅन्टीन मध्ये सर्वसामान्य प्रवाशाला हवं ते खाऊ द्या, परंतु गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळायला हवा. हे एसटी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासी सुद्धा एसटी महामंडळाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन पोट भरतो, त्याचा नाश्ता झाला पाहिजे. आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली. त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे. उलट त्यांनी जे रेड कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्याला चिकटपट्टी चिटकवली होती आणि हवाच्या सभा गट होता. ठीक आहे, ते ज्यांना परवडतं त्यांनी ते खावं, आमची काही ना नाहीये. परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ती योजना आहे. त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे. त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलंय. पहिली वेळ स्वच्छता दिसलीये, म्हणजे प्रत्येक वेळी कारवाई करणं योग्यच आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा ही जी त्यांनी गोष्ट अंमलात जर आणली नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी देणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-5, 10-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे. प्रामुख्याने हे सगळं दुकानं त्यांचं मी बंद करणार. 5 रुपये 10 रुपये घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः सांगितलं की मी दिवसाला 5,000 रुपये कलेक्शन करतो, म्हणजे दिवसाला 5,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याचं कलेक्शन झालं. हा तो 5,000 रुपये स्वतःच्या तोंडून म्हणतो, म्हणजे 10,000 काही 20,000 पण होऊ शकेल, कारण एवढं मोठं एसटी स्टँड आहे. त्यामुळे ह्या सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ही सगळी महामंडळ आता ताब्यात घेणार आहे. आणि 1 जून पासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय. कारण निर्णय आम्ही घेतले की प्रसाधन गृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावलाय, त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू. प्रामुख्यानं हे एसटी महामंडळाची जी जागा आहे त्याच मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासाने त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. तो 1 तारखेपासून 1 जून पासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एसटी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल. म्हणजे एसटी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4 तासाने तो स्वच्छ केला जाईल. आणि त्याचबरोबर एसटीच्या ज्या घाट उडते रस्त्यावर, धुळीचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे डेपो मधून निघत असताना मशीनच्या साह्यानं प्रत्येक डेपो मधली बस बाहेर निघण्यापूर्वी मशीनच्या साह्यानं ती स्वच्छ केली जाईल, तिला धुतलं जाईल. आतलं जे बस
शेंगांची, काही लोक वडापावची कागदं टाकतात, समोसाची पाकिटं टाकतात, काही अजून दुसरे प्लास्टिक वगैरे टाकतात. तर प्रत्येक बसमध्ये 1 जून पासून डस्टबिन ठेवलं जाईल. त्या डस्टबिन मध्येच प्रवाशांनी कचरा टाकायचा आहे. आतून सुद्धा ती बस पूर्णतः स्वच्छ केली जाईल. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांच्या ज्या रूम आहेत त्या रूम मध्ये गरम पाण्याची व्यवस्था नसते. ती गरम पाणी सुद्धा मोफत पोहोचवून त्यांना दिलं जाईल. त्यांची जी रूम आहे ती स्वच्छ केली जाईल, स्टाफ रूम. आणि त्याचबरोबर जे पानपोळी आहे ती पानपोळी सुद्धा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे ठेकेदाराला सांगितलेलं की ते पानपोळीची स्वच्छता ठेवणं, ते नळ चालू आहेत की नाही ते बघणं, नळामध्ये पाणी येतंय की नाही बघणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या ठेकेदाराला दिलेल्या आहेत. आणि 1 जून पासून हे सगळे यांची जी दुकान आहे पैसे घेण्याचे सगळे आम्ही बंद करू. बघा एसटी कडे ज्या ज्या बसेस अवेलेबल असतील आणि अवेलेबल असलेल्या बसेस मधून ज्या ज्या ठिकाणची मागणी वाढत असेल त्यानुसार त्यांना ते देण्यात येईल. परंतु सर्वच्या सर्व एसी बसेस देऊ शकत नाही. सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाचा भार सहन ते करतात बिचारे, परंतु त्यांना ते एसी बसचं भाडं ते परवडत नाही. त्यामुळे साध्या बसेस सुद्धा ठेवल्या जातील. आणि त्याचबरोबर जर वाढीव बसेस कुणाला हव्या असेल तर ह्या आम्ही 8,000 बसेस या वर्षामध्ये घेतोय. प्रत्येक डेपोला आम्ही वाढीव बसेस सुद्धा देऊ. पीएस सिस्टीम ऑलरेडी लावलेली आहे, ती अजूनपर्यंत योग्य प्रकारे कार्यान्वित झालेली नाही. तो पण आम्ही कमांड कंट्रोल सेंटर मधनं जीपीएस सेंटर आम्ही आता हे ज्या ज्या ठिकाणी ही यंत्रणा लावलेली आहे ती पण लवकरात लवकर कार्यान्वित करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.